सांगण्याचे हे की या विधानसभे क्षेत्रातल्या जनतेला हे मूर्ख समजण्याचे सगळे धंदे ह्या नवख्या उमेदवारांनी बंद करावे। काही यांना इथे उमरेड विधानसभा सहन नाही करणार। या अगोदर नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आज विषय असा, उमरेड विधानसभेत आला उमेदवारांचा महापूर। टायटल हे यासाठी की नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये इथून रामटेक लोकसभा क्षेत्रातून श्यामकुमारजी बर्वे हे निवडून आले। काँग्रेसला खूप मोठं यश मिळालं। त्यानंतर आज 2 महिन्यानंतर इथे विधानसभा निवडणूक होणार आहे। त्या निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता उमरेड विधानसभेत काही नवके न परिचित उमरेड विधानसभासाठी असे उमेदवार अवतरत आहे। एक एक करून कोणी कुठले माजी नगरसेवक, कोणी काँग्रेसचे पदाधिकारी, कोणी भाजपचे पदाधिकारी, अजून विविध पक्षाचे पदाधिकारी, ज्यांचं या उमरेड विधानसभेत कुठपर्यंत दूरपर्यंत संबंध नाही। लोकशाहीमध्ये कोणीही उमेदवारी मागू शकतात, कोणी आपल्या पक्षाला उमेदवारी मागून निवडणूक लढू शकतात वगैरे वगैरे, हे मान्य। पण उमरेडच्या विधानसभेत मधल्या जनतेला हे येणारे उमेदवार मूर्ख समजतात का? सांगण्याचे तात्पर्य असं की जागोजागी बोर्ड पूर्ण चौक भरवून टाकले यांनी। त्यावर ते टॅक्स वगैरे देतात नगर परिषदच्या किंवा ग्रामपंचायत, हे माहीत नाही, तो भाग वेगळा नाही। तेव्हा नगर परिषद टॅक्स न भरल्यामुळे बोर्ड काढ पिटते, आज झोपली आहे का नगर परिषद माहीत नाही। महत्वाचा विषय, हे जे उमेदवारांना जो पूर आला आहे, यांना या विधानसभेतल्या किती गाव आहे हे नाही माहीत, या विधानसभेत किती बूथ आहे हे नाही माहीत, या उमेदवारात या विधानसभेत यांचे कार्यकर्ते कोणत्या कोणत्या गावात हे नाही माहीत। फक्त काही नाही, एक खासदार निवडून आला काँग्रेसचा म्हणून 10, 12, 15 नवनवके उमेदवार सातत्याने इथे जे कोणी उमेदवार किंवा जे कोणी इथले स्थानिक लोक काम करतायत, गत कोणी 15 वर्षापासून करतायत, कोणी 10 वर्षापासून काम करतायत, ते सातत्याने उमरेड विधानसभेमध्ये संपर्कात आहे। कोरोनाच्या इतक्या महामारीमध्येही हे सगळे जे कोणी नेते मंडळी किंवा जे कोणी कार्यकर्ते ज्यांची विधानसभेत पिंजून काढली आहे, त्यांनी गावागावासोबत संपर्क ठेवला होता। कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूरशी मदत केली, ते विविध पक्षाचे जे कोणी होते। पण आज ते उमेदवार 4-5 जे उमेदवार सातत्याने विधानसभेत प्रवास करत होते, आजही प्रवास करत आहेत, ते जनतेच्या संपर्कात आहेत, जनतेच्या समस्या जाणून घेतात, ते आपापल्या परीने त्या समस्येचे निराकरण करत आहेत, ते ठीक। पण आज निवडणुकीला 2 महिने गत बाकी आहे विधानसभेत, आणि हे नवके उमेदवार येऊन चौकात बॅनर, पूर्ण विधानसभेत बॅनर लावून, बॅनरवर यांना होत मिळणार का? कारण हा उमरेड विधानसभेत एक खूप मोठा चर्चेचा विषय झाला आहे की यांना कोणी ओळखत नाही, यांना या विधानसभेत यांचे मतदान नाही। काय तर काहीतरी पक्षाचे उमेदवार, आपले पदाधिकारी, काहीतरी आजी माजी नगरसेवक, आणि वातावरण ढवळून
निघालेलं आहे विधानसभेतलं, आपापल्या पद्धतीनं आपापल्या विविध चर्चा, यांना जर खरंच उमेदवारी किंवा या विधानसभेबद्दल असं काही वाटत होतं तर यांनी सातत्याने काम करत राहायला पाहिजे होतं. आज फक्त राखीव आहे, राखीव मध्ये बा SC कॅटेगरीमध्ये असलेले कॅटेगरी आहे म्हणून इथे येणे आणि इथे पक्षाची उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तर मग अपक्ष लढणे किंवा काही हे करणे म्हणजे निरर्थक. अशा उमेदवारांना लोक का बरं सहन करतील? सहन करण्याची सोळा यांच्या विधानसभे क्षेत्रामध्ये कोणासोबत परिचय आणि जे सातत्याने काम करत आहे 15-15 वर्षापासून 10-10 वर्षापासून ते खरे कार्यकर्ते आहे ते कोणत्याही पक्ष, इकडे मग BJPचे असो, शिवसेनेचे असो, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो की अजून विविध पक्ष, ते खरे काम करणारे ते राहिले बाजूला आणि हे नौके येऊन इथे आम्ही उमेदवारीसाठी दावेदारी करतो. असो महत्वाचं सांगण्याचे हे की या विधानसभे क्षेत्रातल्या जनतेला हे मूर्ख समजण्याचे सगळे धंदे ह्या नौक्या उमेदवारांनी बंद करावे. काही यांना इथे उमरेड विधानसभा सहन नाही करणार. या अगोदरही असे खूपसे प्रकार झाले, 2-3-6 महिन्या पहिले आले, काहीतरी पैशाच्या उत्मात केला, काही मंडळांना, काही क्रीडा क्षेत्रामध्ये, काही गणपती देव्या विविध धार्मिक कार्यक्रमाला पैसे देऊन ते करण्याचा प्रयत्न परत वापस गेले. यांचे चेहरे मग कधी परत इथे दिसले नाही. आणि हे विधानसभा जो खऱ्या अर्थाने या क्षेत्रात काम करत आहेत, जे कोणी आजी माजी आमदार राहिलेले आहे, त्यांचे काम बघितलेले आहे, हे विधानसभा त्यांना सहन करण, ह्या नौक्यांना नाही. धन्यवाद. द मॅक्स चॅनेल न्यूज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.